या ठिकाणी गोडेगाव स्मशानभूमी परिसराच्या हद्दीमध्ये आपण आहोत. या ठिकाणी सकाळी कचऱ्याची गोडेगाव ग्रामपंचायतची गाडी आली होती आणि गाडी आली असता तुम्ही या ठिकाणी नागरिकांनी अडवली. नक्की काय प्रकार आहे, काय विषय काय? आता पहिला आपला कचरा तिकडे होता माग, त्या टायमाला पण भरपूर वेळा बातम्या पडल्या वगैरे. आता आपले दिलीप पाटील साहेबांनी पण आश्वासन दिलं होतं, बातम्यांना माग बाईट आली होती का गोडेगावचा कचरा समस्या सोडवलाय. आता कचरा समस्या कशा पद्धती साहेबांनी सोडवले, साहेबांनी पण दाखवून द्यावा. आणि ग्रामपंचायतनी गावात बोर्ड लावलेले आहेत, ओला कचरा सुका कचरा वेगळा. आता तुम्ही इथं बघा, याच्यात कंचा कचरा कुठे, ओला कुठे, सुका कुठे. ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी ना सरपंचांनी येऊन दाखवून द्यावा, ओला कचरा आणि सुका कचरा कायसाठी बोर्ड लावले तुम्ही, आहे का याच्यात काय फरक? आता याचा आमच्या पिकावर किती दुष्परिणाम होतोय. इकडं आम्हाला पिकं नाही निघती व्यवस्थित, काय नाही निघती. किती औषधं मार, रिझल्ट भेटत नाही आम्हाला. मला एक सांगा, ही जागा कोणाची आहे? ही जागा आता ग्रामपंचायत म्हणतो बा खरेदी केलेली, पण आम्हाला जर ग्रामपंचायतनी जागा खरेदी केली, आम्ही जवळचे शेतकरी इथं शेजार, आम्हाला न विचारता इथं कचरा टाकू शकत नाही ग्रामपंचायत नियमाने. हा जो कचरा ग्रामपंचायतने जर टाकला तर तुम्हाला तुमची समस्या काय नेमकी? इथं कचरा टाकायचा नाही, आमचं एवढीच मागणी ग्रामपंचायतला. नदी पात्र निसर्गाने तुमच्या उपकार केलेत, नदी पात्र साफ करून दिले, तुम्ही परत ती घाण करू नका. नाही, मग ही जागा जर ग्रामपंचायतची असेल तर मग ग्रामपंचायत कचरा कुठं टाकणार? ग्रामपंचायतनी पर्यायी जागा शोधावा. त्यांच्याकडे जर पर्यायी जागा नसेल तर आम्ही सगळे शेतकरी मिळून तुम्हाला ग्रामपंचायतला जागा देतो. आमचं भलं करा, असं तुम्ही वाटोळच केलेलं पिकांचं. मग नाही पिकं तर कचऱ्यासाठी घ्या जमीन. शेतकरी किती आहे आता इथं आजूबाजूला? शेतकरी जवळजवळ 15 ते 20 जण शेतकरी आहेत आम्ही. काय आणि काय हा कचरा जातो आपला कुठं पार खालपर्यंत मंचर. कुठली पिकं येतं या ठिकाणी? आमचे द्राक्ष आहे, त्या द्राक्षाला भरपूर असा दुसरा खर्च करावा लागतो औषधांचा. त्या या धुरामुळे पेटवून देतात नाही, पेटवतात त्याचा धूर सगळा त्याच्यावर द्राक्षाच्या याच्यावर जातो. त्याच्यामुळे जास्तचे रोग येतात, भुरी, करपा, डावणी या प्रकारचे जास्त रोग येतात आणि त्याच्यावर जास्तीचा खर्च आम्हाला करावा लागतो. आणि आमचे व्यवस्थित द्राक्ष येत नाही. अजून शेतकरी कोण येतं तुमचं? काय फ्लावर होती इथं, फ्लावर काही व्यवस्थित आली नाही. ते मच्छर वगैरे असे ना, त्याच्यामुळे फ्लावर व्यवस्थित आलीच नाही. मावा, मच्छर, त्याच्यामुळे ग्रामपंचायतीने काहीतरी निर्णय घ्यावा कचऱ्याचा. तुमची नेमकी मागणी काय आहे इथं? इथून कचरा नाही टाकावा कचरा नाही टाकावा. हो, गायरान जागा कुठे असेल ग्रामपंचायती तिकडे टाकावा, इथं नाही टाकावा. मग आता तुम्ही काय करणार आहे नेमकी? आता आम्ही इथं कचरा आम्ही टाकण्याला जरा थोडी बंदी करणार बंदी आहे करणार आम्हाला. इथं. आम्ही जेणेकरून आता आम्हाला त्रास होऊ नये त्या कचऱ्याचा, त्यासाठी आम्ही अशी एवढीच आमची इच्छा आहे. तुम्ही सकाळी इथं कचऱ्याची गाडी अडवली, त्याच्यामुळे या ठिकाणी आता घोडेगाव पोलीस प्रशासन बी आलाय. आता घोडेगाव पोलीस प्रशासन आलं, पण ग्रामपंचायतचं पण कर्तव्य आहे मेन स्पॉटला यायला यानं. पाहिजे नव्हतं. ते का पळ काढतात इथून? उपसरपंच त्यांनी पळ काढायचं कारण काय हे पण आम्हाला कळलं तुम्ही पाहिजे. फोन केला का? तुम्ही बोलवलं का ग्रामपंचायतला? आता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी फोन केला होता, बुवा आपली गाडी अडवली. त्यांचं म्हणणं आम्ही असं आहे, फोन तो केला. माणसं निघून गेली का मग तुम्ही कचरा खाली करा, असं त्यांचं म्हणणं आहे. माणसं निघून गेल्यावर हो, मग एक तुम्ही या ठिकाणी ह्या समस्या बाबतीत ग्रामपंचायत मध्ये गेलाय का स्वतः? ग्रामपंचायत मध्ये नाही, पण ग्रामपंचायत सरपंचांना, सदस्यांना आम्ही कल्पना दिली होती. गेल्या वर्षी अर्ज पण केला होता. पण त्या अर्जाचा परिणाम असा झाला, तो तिकडून त्या साईडचा कचरा आता ह्या साईडला आला अर्ज केल्यामुळे. आता नेमकी काय करणार आहे तुम्ही? आता आम्ही एवढंच इथून म्हणणं आहे सर्व का आमच्या शेतकरी इथे जाणार, कचरा ग्रामपंचायतला अर्ज देणार आहे. ग्रामपंचायतला सगळी काय अर्ज देणार, त्यांनी जर याच्यावर दखल घेतली नाही त्याच्यावर लास्ट पर्याय उपोषण, आणि ते पण आमर उपोषण करणार.